अर्ज भरलाय, किती मोठा धक्का आहे युबीटी साठी? होय, नक्कीच सचिनदादा अहिरांसारखं नेतृत्व हे शिवसेनेबरोबर आल्यामुळे शिवसेनेची ताकद या ठिकाणी मुंबईमध्ये वाढणार आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा कामगार क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्षे सचिनदादा अहिरांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि त्या आज शिंदेसाहेबांबरोबर शिवसेनेबरोबर आल्यामुळे शिवसेनेची ताकद आमची त्या ठिकाणी वाढणार आहे. आज उपसभापती पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे. याच्यावरून आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु सुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही. याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय. अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय. पुढच्या वेळेला याच ठिकाणी वर्ली मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील. सगळेच आमदार संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर हे सातत्याने सुरू राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही शिंदे साहेबांचीच शिवसेना आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसणार आहे.